स्नेहाज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मिरची फ्राय। त्यासाठी मी ह्या पोपटी कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत। दोन प्रकारच्या मिरच्या येतात, एक पोपटी आणि एक तिखट। मी ही मिरची घेतलेली आहे कारण आपल्याला ती मिरची फ्राय करायची आहे। धुवून पुसून घेतलेली आहे। आता ही धुतलेली मिरची मी मधून चिरून घेत आहे। बघू शकता अगदी मधून भाग करत आहे। जर तुम्हाला तिखट जास्त नको असेल तर ह्याच्या आतमध्ये ज्या तुम्हाला बिया दिसतात तुम्ही अशा प्रकारे काढून घेऊ शकता। पाहू शकता। आणि या मिरचीचे दोन भाग तुम्हाला करायचे आहेत। अशा प्रकारे मी सर्व मिरच्या कापून घेतलेल्या आहेत। पाहू शकता मी देठ नाही काढलेला आहे। आणि मिरची फ्राय करण्यामागचं रिझन असं की रोज तोंडी काय लावायचा हा आपल्याला प्रश्न पडतो। कधी कधी आपलं कालवण सुद्धा म्हणजेच रस्सा सुद्धा कधी कधी आपल्या आवडीचा नसतं। तर अशी मस्तपैकी चटपटी तिखट असं काही खायची इच्छा झाली तर मिरची फ्राय नक्की करून बघा आणि ही चांगली 8 दिवस तरी टिकते। आपण एका डिशीमध्ये मीठ घेणार आहोत। तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। जर तुम्हाला जास्त खारट नको असेल तर तुम्ही कमी करू शकता मीठ। आता आपण हळद घेऊया। आता आपण याच्यामध्ये हिंग टाकूया। ह्याच्यात हिंग आपण थोडंच टाकणार आहोत। थोडंच हिंग टाकायचं आहे कारण थोडं हिंग आपण फोडणीत टाकणार आहोत। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं। पाहू शकता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालेलं आहे। आता आपण हे चिरलेल्या मिरचीमध्ये भरून घेऊया। पाहू शकता जास्तही भरून नाही घ्यायचं आहे। अशा सर्व मिरच्या मी भरून दाखवते। अशा प्रकारे आपण सर्व मिरच्या भरून घेतलेल्या आहेत। आता आपण छान फ्राय करून घेऊया। आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढई छान तापून द्यायची आहे। कढईत तेल टाकून घेऊया। फ्राय करायची आहे म्हणून आपण जास्त तेल नाही घेत आहोत, थोडंच घेत आहोत। तेल छान तापून द्यायचं आहे। तेल छान तापलेलं आहे। आता आपण जिरं मोहरी टाकूया त्याच्यात। मगाशी सांगितल्याप्रमाणे हिंग छान हलवूया। आता आपण भरलेल्या मिरच्या त्याच्यामध्ये टाकून घेऊया। छान हलवून घेतलं आहे। आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं छान वाफलून घेऊया। मंद आचेवरती आपण 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवलेलं। आता आपण चेक करूया। पाहू शकता छान भाजली गेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकणार आहोत। हे मी अर्ध लिंबूचा रस घेतलेला आहे। थोडासा आंबटपणा येण्यासाठी आपण लिंबूचा रस टाकलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया। शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। आता छान हलवून घेऊया। अगदी हलक्या हाताने हलवायचं आहे शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर। अशा प्रकारे आपली फ्राय मिरची झालेली आहे। पाहू शकता किती सुंदर दिसत आहे। अशा प्रकारे आपली फ्राय मिरची तयार आहे। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।